फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण फिजिकल केमिस्ट्री बघतोय. MSc फर्स्ट इयरला तुमचा हा सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे, CS210. आतापर्यंत आपण थेरम बघितले. मागच्या टॉपिकला आपण हा थेरम कंप्लीट केला होता. ठीक आहे. नंतर मग ग्रो ऑफ द इंटरमिडिएट वगैरे ते सगळे बघितलेत आपण. रेट लॉ, रेट कॉन्स्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट ऑफ ॲट अ टाईम टी वगैरे. ते कुठले पाहिले होते आपण? जस्ट शो दॅट द इक्वेशन शो करायला लावले होते की फॉरवर्ड बॅकवर्ड रिॲक्शन, की ॲप्रोचिंग इक्विलिब्रियम म्हणजे काय वगैरे, ते आपण सगळे सॉल्व केले आहेत. बरोबर ना? तुम्हाला आठवत असेल तर. आता आपला हा पुढचा टॉपिक आहे. हे मागच्या टॉपिकला आपण कंप्लीट केलं आहे. तुम्हाला हे विचारलं जात नाही, पण जसं तुम्हाला लक्षात म्हणजे राहायला पाहिजे की असं काही विचारलं गेलं तर तुम्ही कसं म्हणजे त्याचा मीनिंग काय होतो बुवा ते तुम्हाला माहिती हवं. ठीक आहे. आता ॲप्रॉक्झिमेशन तुम्ही मोस्ट ऑफ करून सगळ्या ठिकाणी बघत असेल. रिॲक्शनमध्ये रेट डिटरमाइन स्टेप अँड स्टेज स्टेप इन ॲप्रॉक्झिमेशन वगैरे पाहिलेच असणार. बरोबर ना? तर तुम्हाला मी जस्ट व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सांगते की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. चला आता आपण स्टार्ट करूया. रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे का, तुम्हाला जस्ट क्वेश्चन विचारला गेला सपोज व्हॉट इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप, डिराइव अन एक्सप्रेशन फॉर द RDS बाय यूजिंग द कॉन्सिक्वेन्स टू रिॲक्शन. ठीक आहे. इथं कॉन्जुगेटिव्ह लिहिलं गेलं आहे, कॉन्सिक्वेन्स टू येते नेम. ठीक आहे. आता तुम्ही मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितली कॉन्सिक्वेन्टिव्ह रिॲक्शन म्हणजे काय, तर ते तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुम्ही जर हे मागचे बघितले असेल तर. कन्सिडर द कॉन्सिक्वेन्टिव्ह. ए म्हणजे रिॲक्टन इंटू द तुमची रिॲक्शन होणार आहे. के म्हणजे काय, के आणि KB म्हणजे काय, तुमची रेट कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे स्टेट. आता ए म्हणजे रिॲक्टन, आय म्हणजे इंटरमिडिएट आणि P म्हणजे प्रोडक्ट. ठीक आहे. यालाच तुम्ही कॉन्सिक्वेन्टिव्ह रिॲक्शन म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला तेच एक्सप्लेन करून दिलं की त्याचं मिनिंग काय होतं. ठीक आहे. आता तुम्हाला त्यात दोन कंडिशन असणार आहे. के इज म्हणजे KB तुमचा हा मोर ग्रेटर आहे कोणाच्यापेक्षा, KA पेक्षा. तर ते कसं, तर ते तुम्हाला जस्ट सॉल्व करायचं आहे. तर बघा, व्हेन द रेट कोएफिशियंट म्हणजे तुमचा हा KB जो आहे ना, जे तुम्ही इथं जे इक्वेशन आहे ना तेच तुम्ही इथं राईट डाऊन केलं, बाकी काय नाही केलं आहे. ठीक आहे. तरी मी तुम्हाला जस्ट हे करून दाखवते. व्हेन द रेट कोएफिशियंट KB इज व्हेरी मच ग्रेटर दॅन द रेट कोएफिशियंट ऑफ द KB हा कोणापेक्षा मोठा आहे, KA पेक्षा. देन आय म्हणजे तुम्ही इंटरमिडिएटची म्हणजे कॉन्सिक्वेन्टिव्ह रिॲक्शन काय, म्हणजे इंटरमिडिएट डिके विथ द व्हेरी क्विकली अँड गेट कन्वर्टेड इंटू द प्रोडक्ट. म्हणजे तुमचा इंटरमिडिएट तुम्हाला लगेच मिळेल आणि लगेच इंटरमिडिएट मिळाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट पण लगेच मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की रेट फॉर्मेशन ऑफ द P इज गिवन बाय, आपण हे काढलेत प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये पाडले. तुम्ही जर मागचे थेरम बघितले असेल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल, तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तरी मी तुम्हाला दाखवून देते. तुम्ही इथं तुम्ही मागचा टॉपिक बघितला असेल तर त्या लोकांना लगेच लक्षात येईल की हे बघा, आपला प्रोडक्ट काढला होता आपण, तर ते इक्वेशन आपल्याला आलेलं आहे. तेच इक्वेशन आपण आता इथे घेतलं आहे. बरोबर ना? तेच इक्वेशन आपण इथं घेतलं आहे. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे की KB कसा ग्रेटर आहे आणि KA पेक्षा ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता K मायनस के म्हणजे KB मायनस के इक्वल टू KB. तुम्ही फक्त जस्ट त्याचं काय लिहिताय की तुम्ही कन्सिडर करताय. आता कधी कधी आपण काय करतो की KB इक्वल टू के म्हणजे तुम्ही के कन्सिडर करतात. बरोबर ना? तर आपण इथं काय केलं आहे, याची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो, KB करतो आहे. ठीक आहे. देन तुम्ही राईट डाऊन करू शकतात. ठीक आहे. तुम्ही त्या आणि काय सांगितलं की e⁻⁻ म्हणजे तुमची ही व्हॅल्यू काय निग्लिजिबल आहे, कारण की तुम्ही आता KBची व्हॅल्यू तुम्ही KB ग्रेटर दाखवणार, तर मग तुम्हाला e⁻के सॉरी काय बोलते मी, हां KB तुम्ही काय दाखवताय, ग्रेटर दॅन KA पेक्षा दाखवताय. बरोबर ना? तर ही व्हॅल्यू जी असणार आहे तुमच्यावाली काय असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. ठीक आहे. निग्लिजिबलचा अर्थ म्हणजे ती व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार नाही, म्हणजे 0. बरोबर ना? आता बघा, P इक्वल टू A0. ठीक आहे. A0 जसंच तसं इक्वेशन लिहिलं आहे. आता KB मायनस केची व्हॅल्यू KB टाकली आणि जस्ट तुमचा हा KB काय होणार आहे, हा तर तुमचा काय होऊन गेला आहे, निग्लिजिबल होऊन गेला आहे. म्हणजे हा काय होऊन जाईल, इकडे साईडला गेल्यानंतर काय होऊन जाईल, मायनस KB e⁻⁻KT. ठीक आहे. KB गेट कॅन्सल आणि तुम्हाला फायनल आन्सर काय मिळतं मग इथं 1 मायनस e⁻KT. ठीक आहे. म्हणजे तेच तुम्हाला शो करायचं की फॉर्मेशन ऑफ द P डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द K. तर तुम्ही आता काय करणार, जसं तुम्हाला फक्त जस्ट K ग्रेटर दॅन दिला असेल KBपेक्षा, तर ते इथं पण तेच राईट डाऊन करणार. फक्त तुम्ही इथं काय करणार, जी तुम्ही आता KBची व्हॅल्यू जी घेतली होती ना ती फक्त निग्लिजिबल दाखवणार. इथं सगळं सेम आहे, काहीच फरक नाही आहे. वेन द रेट कोएफिशियंट ऑफ द K इज व्हेरी मच ग्रेटर दॅन द रेट कोएफिशियंट ऑफ KB इज
आय तुम्ही इंटरमिडिएट, आय म्हणजे काय इंटरमिडिएट, डी के इज व्हेरी स्लोअर. आता तुम्ही तेच इक्वेशन लिहिलं आहे, प्रोडक्टचं तुम्ही लिहिलं आहे, प्रोडक्ट तुमचं जे आलेलं आहे ते इक्वेशनमध्ये ते आन्सर लिहिलं आहे आणि ते जर दाखवलं आहे. आता के बी मायनस के मागच्या याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण, के बी घेतलं होतं, कन्सिडर केलं होतं. आता इथं के घेणार आहे आणि ई रेज टू के ई टी जो आहे तो तुम्ही काय करणार आहे, निग्लिजिबल घेणार आहे. समजतं आहे. इथं फक्त तुम्ही के बी बी टी घेतला होता, तो निग्लिजिबल घेतला होता. आता याचं करणार आहे म्हणजे या इक्वेशनचं करणार आहे, तर तुम्ही काय करणार, फक्त तिथं हे करणार आहे की निग्लिजिबल आहे आणि जस्ट तुम्ही राईट डाऊन केला म्हणजे के गेट कॅन्सल आणि 1 मायनस. तेच इक्वेशन आहे, दोघी सेम आहेत, फक्त की नाही जेव्हा तुम्ही हे ग्रेटर दॅन दाखवणार तेव्हा तुम्ही ही व्हॅल्यू निग्लिजिबल दाखवा आणि ते म्हणजे तुम्ही जो जस्ट कॅन्सल आउट होऊन जाईल, म्हणजे तो 0 होऊन जाईल आणि जस्ट ही व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, एवढंच आहे. दिस इज शोज दॅट द फॉर्मेशन ऑफ द प्री अपॉन द कॉन्स्टंट के बी. ठीक आहे. आता स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन, इथं मोस्ट ऑफ करून बघितलं असेल आपण, थेरम लिहितो त्या काय लिहितो की जस्ट स्टेडी स्टेट इन्फॉर्मेशन, मग डी आय अपॉन डी टी व्हॉट एव्हर जे काही इक्वल टू 0 वगैरे असं लिहितो. तर त्याचं काय होतं प्रिन्सिपल ते आपण बघून घेऊया. स्टेट अँड एक्सप्लेन द स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन प्रिन्सिपल सांगितलं आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल काय दिलं आहे, when the short lived chemical reaction intermediate is exists at the low concentration in a system, then the rate of तुमची रिॲक्शन काय ते, मग रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ द इंटरमिडिएट इज इक्वल टू द रेट ऑफ डिके इंटरमिडिएट. ठीक आहे. द इक्वेशन इज एक्सप्रेस ॲट, आपण जर असं इक्वेशन लिहितो बरोबर आहे की नाही. जेव्हा आपल्याला जर एखादी व्हॅल्यू जर 0 करायचं, आपण काय लिहितो डी आय, म्हणजे इथं प्रोडक्ट बनवू शकतो किंवा आपण जस्ट इंटरमिडिएटचं बघतो म्हणून मी इंटरमिडिएट घेतला आहे. ठीक आहे. प्रोडक्टचं घेऊ शकतो आपण, रिॲक्टन्सचं घेऊ शकतो, इक्वल टू 0 लिहितो ना आपण, जस्ट त्याच प्रकारचं आहे. ठीक आहे. डी आपण डी टी इक्वल टू जी कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटरमिडिएट इज लो देअर फॉर नॉट चेंज विथ द टाईम चेंज होणार का नाही होणार. कन्सिडर द जनरल कन्सिक्वेटिव्ह रिॲक्शन लिहिली तुम्ही, पुन्हा तेच रिॲक्शन लिहिली आणि डी आय अपॉन डी टी ही व्हॅल्यू आपण काढलेली. ठीक आहे. तुम्ही जर मागचा टॉपिक बघितला असेल बघा, मी इंटरमिडिएटचं पण तुम्हाला दाखवून देते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटरमिडिएटची आपली व्हॅल्यू काय येत होती हे बघा, इंटरमिडिएट ॲट ए टाईम टी ही तुमची व्हॅल्यू होती के मायनस के बी इंटरमिडिएट, एची व्हॅल्यू आणि आयची व्हॅल्यू. आता तेच इक्वेशन आपण लिहिलं आहे आणि जसं राईट डाऊन केलं आहे की के म्हणजे तेच लिहिलं आहे बघा, आपण दुसरं काही नाही केलं आहे इंटरमिडिएट. आणि अप्लाय द स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन. आता बघा इथं आलेलं आहे अप्लाय द स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, ती व्हॅल्यू आपण 0 घेतली म्हणजे डी आय अपॉन डी टी काय केला 0 केला आणि जसं राईट डाऊन केला. ठीक आहे. हा जेव्हा तुमचा हा के इक्वल टू होऊन जाईल म्हणजे हा जस्ट तुम्ही हेच पुन्हा लिहिलं आहे, फक्त इक्वल टूचं साईन दिलं आहे कारण की हा 0 तो निघून गेला ना तुमचा, एवढंच राहिलं. आता हा आय तुमचा इंटरमिडिएट जो तुम्ही काढतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटरमिडिएट इक्वल टू के अपॉन के बी देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय करणार तुम्ही, इंटरमिडिएट के अपॉन के बी कॉन्सन्ट्रेशन, ती मी पुन्हा तेच लिहिलं आहे सॉरी. नंतर मग इंटरमिडिएट ऑफ के बी अपॉन के अपॉन के बी आणि एची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही ही पुटअप करणार आहे. ठीक आहे. इथंच पुढे आपण राईट डाऊन करू शकतो किंवा इथं पण राईट डाऊन केलं की एची व्हॅल्यू तुम्ही ही लिहिणार आहे, तर तुम्ही ते राईट डाऊन करू शकता A0 ई रेज टू मायनस के ई टी. ठीक आहे. जरी रिॲक्शन कशी आली, मग आता तुमचा जो काय आपण काय काढला होता की तुमचा प्रोडक्टमध्ये काय होता डी पी, तुमचा जो काय येतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी अपॉन डी टी इक्वल टू के बी. आता आयची जी व्हॅल्यू आपण काढली, आता ही कसली व्हॅल्यू आली, आयची आली बरोबर ना. तर ही व्हॅल्यू तुम्ही तिथं पुटअप करणार, दुसरं काहीच करणार नाही, फक्त आयमध्ये ही व्हॅल्यू पुटअप करणार आहे. जसं आहे तसंच राईट डाऊन के बी, आता के ई अपॉन आणि जसं तसं राईट डाऊन केला. ठीक आहे. आता के बी जस्ट कॅन्सल झाला म्हणजे हा के तुमचा A0 ही तुमची व्हॅल्यू आली. ठीक आहे. तुम्ही स्वतः सॉल्व करणार ना तेव्हा समजा, मी कितीही सांगितलं, जोपर्यंत तुम्ही स्वतः बघत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्ष देणार आहे. ठीक आहे. इंटिग्रेटेड अबोव द इक्वेशन वी गेट. आता इंटिग्रेशन करणार तुम्ही 0 टू पी म्हणजे टाईम 0 टू टाईम म्हणजे तुम्ही जे हे करणार आहे. ठीक आहे. याला पूर्ण इक्वेशनला तुम्ही इंटिग्रेट करा म्हणजे 0 टू, आता प्रोडक्टचं पी 0 टू टाईम असणार आहे तर टी आणि जस्ट तेच इक्वेशन कंप्लीट लिहिलं आहे. आणि आता याचं तुमचं इंटिग्रेशन काढल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, येस मी पुन्हा इथंच राईट डाऊन केलं होतं. ठीक आहे. दुसरं काहीच नाही केलं आहे. म्हणजे तुमचा हा पी कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू तुमची व्हॅल्यू काय येते इंटिग्रेट काढल्यानंतर बघा A0 0 टू टी ई रेज टू डी टी. ठीक आहे. तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. आता ही हा के ई तुमचा आणि हा ई रेज टू के. देन फायनल आन्सर तुमचं कसं येतं, तुम्ही जसं के तुमचा हा निघून गेला आहे, के जस्ट कॅन्सल आउट केला आहे आणि तुमची व्हॅल्यू A0 1 मायनस ई रेज टू के ई टी. जस्ट तुम्हाला असं पण दिलं असेल की हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करा किंवा डायरेक्ट तुम्हाला हे दिलं असेल थेरम आणि तुम्हाला हे सॉल्व करायला लावलं असेल. ठीक आहे. आतापर्यंत काय विचारलं गेलं नाही आहे, पण पुढे कधी विचारलं गेलं तर
लक्षात राहू द्या. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. फक्त हे तुम्हाला जस्ट समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, मी आणखी एक जसं आताच कंप्लीट करून घेते. हा तुम्हाला मोस्ट ऑफ करून 5 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो पर इक्विलिब्रियम. ठीक आहे, आता पर इक्विलिब्रियम म्हणजे काय, एक्सप्लेन द, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द पर इक्विलिब्रियम, डिराईव्ह द इक्वेशन फॉर द रेट ऑफ पर इक्विलिब्रियम रिॲक्शन, आणि शो दॅट करायला लावलं असे की ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, तर ती कशी आहे तुम्हाला राईट डाऊन करायला लावली असेल. ठीक आहे, आता ए प्लस बी तुम्हाला जस्ट रिॲक्शन दिली आहे, इंटरमिडिएट अँड देन प्रोडक्ट, तर ही तुमची फॉरवर्ड पण जाते आणि बॅकवर्ड पण जाते रिॲक्शन. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे आणि हेच तुम्हाला पुढच्या याच्या टॉपिकवर डिपेंड पण आहे. ठीक आहे, आता बघा कॉन्सिक्वेन्स टू रिॲक्शन लिहिली, ए प्लस बी तुमची फॉरवर्ड जास्त तुम्हाला काय दिलेलं आहे, आता के डॅश ए के बी हे तुमचे सगळे रेस्ट कॉन्स्टंट आहे. फक्त के म्हणजे काय तुमची फॉरवर्ड रिॲक्शन, डॅश दिला म्हणजे काय तुमची बॅकवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड आली ना पुन्हा, आणि के बी म्हणजे काय ही पण तुमची काय फायनल स्टेप रिॲक्शन म्हणजे प्रोडक्ट येणार लगेच. ठीक आहे, तेच तुम्ही इथं राईट डाऊन केलं. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट अँड द रेट ऑफ डिके ऑफ इंटरमिडिएट इन टू द बॅक टू द रिॲक्टन इज इक्वल कॉल्ड एज द पर इक्विलिब्रियम. त्याच कंडिशनला तुम्ही काय म्हणता, पर इक्विलिब्रियम. कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही तर सगळे रेटच म्हणतायत म्हणून तुम्ही जस्ट रेट फॉर्मेशन म्हणजे इंटरमिडिएट, रेट फॉर्मेशन ऑफ द इंटरमिडिएट. आता हा रेट फॉर्मेशन म्हणजे इंटरमिडिएट आहे तुमचा आलेला. द रेट ठीक आहे इंटरमिडिएट जे पण येणार तुमची बॅक टू द रिॲक्टरवर पुन्हा येणार बुवा, रिॲक्टर पुन्हा येणार, तर त्याला जी इक्वेशनला तुम्ही काय पर इक्विलिब्रियम म्हणताय. सिम्पल एवढं लक्षात ठेवा की जो तुमचा हा जो इंटरमिडिएट आहे ना, रेट ऑफ द फॉर्मेशन ऑफ द इंटरमिडिएट आहे, तो डीके इंटरमिडिएट काय करणार पुन्हा बॅकवर्ड जाणार, म्हणजे तो पुन्हा रिॲक्टंटकडे जाणार बुवा, तर मग त्याच रिॲक्शनला तुम्ही काय म्हणणार आहे, इक्वल टू रिॲक्टन इक्वल टू द पर इक्विलिब्रियम. ठीक आहे, देन तुम्हाला सेकंड ऑर्डर रिॲक्शन हे करायचे आणि तुम्हाला फायनल काय करायचं, प्रोडक्ट काढायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही प्रोडक्ट आला आहे म्हणजे तुम्ही जस्ट एवढं लक्षात ठेवा की डायरेक्ट प्रोडक्टवर जायचं आहे. ठीक आहे, जर लक्षात राहत नसेल ना तर तुम्ही काय करा, परचा फक्त तुम्ही पी लक्षात ठेवा की तुम्हाला इथं, कारण की एवढे रिॲक्शन असतील तर तुम्हाला इझिली लक्षात येणार नाही, तर तुम्ही कसं इंटरमिडिएट काढू का रिॲक्टर काढू का प्रोडक्ट काढू, तर सिम्पल फक्त पीवरनं लक्षात ठेवा की तुम्हाला प्रोडक्ट काढायचं आहे. ठीक आहे, तुमचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पी डी टी इक्वल टू, आता तुम्हाला आता मगाशीच बघितलं आपण तुमचं प्रोडक्टचं काय येतं के बी ब्रॅकेटमध्ये काय इंटरमिडिएट, कारण की तुम्ही इंटरमिडिएटमधूनच प्रोडक्ट काढणार आहे, बरोबर ना, इंटरमिडिएट प्रोडक्ट काढणार आहे. ही तुमचं फर्स्ट इक्वेशन झालं. ठीक आहे, हे तुम्हाला इक्वेशन पुढे लागणार आहे की आपण जस्ट याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करण्यासाठी. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ द इंटरमिडिएट इज गिवन बाय, आता कसं येईल ते इक्वेशन ते बघून घेऊया. बघा ते इक्वेशन तुम्हाला डी आय अपॉन डी टी, आता फक्त सिम्पल के जे तुमची फर्स्ट फॉरवर्ड रिॲक्शन बघत होतो ना आपण. ठीक आहे, मी तुम्हाला इथं राईट डाऊन करून दाखवते. ए प्लस बी तुमचं काय होतं के होता आणि देन के डॅश होता, बरोबर ना, आणि काय दिलं होतं इथं इंटरमिडिएट दिलं होतं, इथं के बी होता आणि तुमचं इथं काय होता प्रोडक्ट होता. ठीक आहे, एवढंच होतं ना. आता बघा डी आय टी म्हणजे तुमचा इंटरमिडिएट आला. आता ही के बी व्हॅल्यू लिहिली ए आणि तुमचा हा ब्रॅकेटमध्ये बी लिहिला. ठीक आहे, मी जेवढं बोलते तेवढं लक्ष द्या. फक्त के डॅश ए लिहिला तुम्ही आता आणि इंटरमिडिएट लिहिला. आधी फॉरवर्ड जातो आहे म्हणजे तुम्ही जस्ट एवढं लिहिलं, नंतर हे तुम्ही इंटरमिडिएट लिहा आणि के बी म्हणजे मायनस के बी इंटू इंटरमिडिएट लिहिणार, कारण की तुम्हाला प्रोडक्टपासून म्हणजे तुम्हाला पहिल्या इंटरमिडिएटपासूनच प्रोडक्ट मिळणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्ही इथपर्यंत आले. आता बघा मगाशी बघितलं की अप्लाय द स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन म्हणजे याची व्हॅल्यू काय करणार तुम्ही 0 करणार आहे. ठीक आहे, हे जसंच तसं राईट डाऊन करणार, इथं काहीच करू नका, फक्त हे जे डी आय अपॉन डी टी आहे ना तिथं 0 करा. ठीक आहे, इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही काय करणार, आता ही जे इक्वेशन आहे के जसंच राईट डाऊन केलं, फक्त इथं काय करणार इक्वल टूचं साईन करणार आणि बाकीचं मग इक्वल टूचं साईन करा, हा जो मायनस आहे तो प्लस होऊन जाईल. ठीक आहे, जो मायनस आहे तो प्लस होऊन जाईल आणि जो प्लस आहे तो मायनस होऊन जाईल, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, आधी मायनसमध्ये नंतर प्लसमध्ये. ठीक आहे, जर तुमचं जर लक्षात राहत असेल तर फक्त मी तर तुम्हाला सिम्पल ट्रिक देते. आता मायनस कुठे द्यायचं प्लस कुठे द्यायचं असं होत असेल ना तर काय करायचं, आधी तुम्ही मायनस लिहिलं म्हणजे जसं आपण साईन आउट करतो ना तर साईनमध्ये पहिले तुम्ही मायनस लिहितात नंतरच प्लस बनतो ना, नंतर फक्त तुम्ही काय करणार की ही तुमची फर्स्ट आहे ही सेकंड आहे असं लक्षात ठेवा. ठीक आहे, जर जास्त लक्षात नसेल राहत तर. ॲक्च्युली आपलं मॅथमॅटिक्स नाही म्हणून आपण इझिली एवढं म्हणजे हे होतं प्रॉब्लेम येतात कोणाकोणाला, तर म्हणून सांगितलं मी. ठीक आहे, आता के ए कॉन्सन्ट्रेशन बी कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू, आता हा आय तो कॉमन आहे बरोबर ना, म्हणून आपण हा जस्ट कॉमन लिहून घेतला आणि के डॅश प्लस के बी लिहिला. ठीक आहे, आता आय इक्वल टू जस्ट फक्त हे हा जो आहे तो इकडं म्हणजे डिवायडेशन म्हणजे याला चालेल डिवायडेशन रिॲक्शन करणार ना, तर म्हणजे तुमचा हा आय बाहेर निघाला, के डॅश ए के बी जसा लिहिला के आणि जसं हा कॉमन लिहिला आहे आपण ए आणि बी.
ठीक आहे, याचा वाला आहे म्हणून. इक्वेशन फर्स्ट बिकम, आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की इक्वेशन फर्स्ट काय होतं तुमचं, dp/dt kb × I होता, इंटरमिडिएट होता ना. ठीक आहे, दाखवून देते मी तुम्हाला. हे बघा, हे होतं ना इक्वेशन. आता फक्त आयची किंमत जी तुम्ही काढली, आता जी तुमची ही आयची किंमत आली बघा इथं, ती तुम्ही काय करणार आहे, सॉरी, आयची किंमत जी आहे ना ती तुम्ही काय करताय, फक्त पुटअप करणार आहे. सॉरी, तुम्ही तर राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, वी नो दॅट के डॅश इक्वल टू म्हणजे मच ग्रेटर दॅन के बी. ठीक आहे, प्लस इक्वल टू याचं काय, याची व्हॅल्यू काय लिहिणार आहे, ही जी व्हॅल्यू तुम्ही जस्ट के डॅश लिहिणार आहे. ठीक आहे, तुम्ही के पण लिहू शकता, इट्स ओके. ठीक आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही काय काय लिहिताय तिथं. ठीक आहे, असं नाही की के तर के डॅश लिहिलंच पाहिजे, तुम्ही के पण लिहू शकता. ठीक आहे, तर तुम्ही इथपर्यंत आले. नंतर dp/dt इक्वल टू के बी. आता के आणि याची व्हॅल्यू काय लिहिली तुम्ही, के डॅश ए लिहिलं आहे. ठीक आहे, आता के डॅश ए इंटू, आता के बघा त्यांनी तेच म्हटलं आहे, म्हणजे आपण डायरेक्ट ही स्टेप लिहिली असती ना तरी काय हरकत नव्हती. ठीक आहे, आता बघा के डॅश ए याची काय व्हॅल्यू लिहिली तुम्ही, के लिहिली, फक्त के इथं राईट डाऊन फक्त के केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय केले, याची व्हॅल्यू काय लिहिली तुम्ही, के लिहिली, के बी इंटू के, आणि तुम्ही जसं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, आणि ह्या के बी इंटू केला तुम्ही काय कन्सिडर करणार आहे, के कन्सिडर करणार आहे जस्ट. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, द अबो इक्वेशन शोज दॅट द पर इक्विलिब्रियम सेकंड ऑर्डर रिॲक्शन दाखवतं आहे की रेट ऑफ रिॲक्शन ही कंपोजिशन ऑफ द ईच स्टेप. द रिॲक्शन तुम्ही पुन्हा राईट डाऊन केलं, हीच तुमची सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे असं तुम्ही म्हणू शकता. हे 5 मार्क्सला विचारलं गेलं आहे म्हणून मी रिॲक्शन घेतली, आणि हीच रिॲक्शन तुमची कंप्लीट डिपेंड आहे पुढचा तुमचा जो मायकल मेन्टेन इक्वेशन आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, ती तो आपण पुढच्या टॉपिकला घेणार आहे. सेम काहीच फरक नाही, मी तुम्हाला सांगेल की कशी स्ट्रिक लक्षात ठेवायची, ते मी पुढच्या टॉपिकला तुम्हाला पुढे समजावून देईल. ठीक आहे, आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.